संदीप मानसिंग जामदार, कुठून आलाय? रुई गव्हाण तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. काय सांगचाल रोहित पवार साहेबांचं जे आंदोलन चालू अतिशय योग्य निर्णय आहे. 2 वर्ष झालं शेतकरी अतिशय संकटांना सामना देतोय. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने कधी नाही झाला इतका पाऊस. गेल्या वर्षी झाला, लोकांचं धान्य वाहून गेलं आणि आता ते लोक जर कर्जमाफीत नाही बसले त्यांचं खूप अवघड परिस्थिती होणार. आज माझ्यासारख्याला टाळलं तरी चालेल, पण जो प्युअर शेती करतो त्याला आज कर्जमाफीची नितांत आवश्यकता आहे. आणि शेतकरी जगावा म्हणून सरकारने दादांच्या पक्षाकडे न बघता एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज म्हणून कर्जमाफी दिली पाहिजे. आणि आज गरज आहे, काळजीच गरज आहे ती. तुम्ही एवढं तळमळीला सांगताय, शेतकरी एवढं तळमळीला आलेत, परंतु सत्ताधारी पक्ष म्हणतात हे आंदोलन नौटंकी आहे. तुम्ही लवकर जाहीर करा, आम्ही उरकं घेऊ. तुम्ही जाहीर करा, आज इथले सगळे लोक उठून जातील. आज दिवस चुकीचे आहेत. ह्या शेतकऱ्यांची हवस नाही की आज सगळे कामधंदे बंद ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात मढे जा खोनिया करावी पेरणी. आज ते दिवस आहेत, पण शेतकरी मेटाकुटीला आहे. शेतकऱ्याकडे द्यायला पैसे नाहीत. शेतकऱ्याला अक्षरशः वखरणी नांगरणी काही करायला पैसे नाहीत. आणि ते पैसे मिळतील जर जुनी सोसायटी माफ झाली, नवीन काढली जाईल. मी एका सोसायटीचा चेअरमन राहिलेलो, हे पण चेअरमन राहिलेलं. आम्हाला माहिती आहे काय कंडिशन शेतकऱ्याकडे पैसे नाही आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न वेगळीकडे राहिला, वैयक्तिक पातळीवर टीका केली जाते. काय संबंध? शिवसेनेची माणसं आली. आता आमच्यात एक भाजपचा आहे, एक शिवसेनेचा आहे. मी कुठल्याच पक्षाचा नाही, मी वारकरी पक्षाचा आहे. पण शेतकरी तळमळ म्हणून दादांसारख्या माणसाला 100% सपोर्ट करणार. काय नाव पाहून सर